म्हणजे 5 वर्ष विनाकारण वाया घालवली. म्हणजे त्याच्या नाकपुडीची जी सूज आणि त्याच्या नाकाचं हाड जे वाढत गेले, टेस्ट केल्या, पण त्याचे वॅक्सिन्स घ्यायला पाहिजे त्या ॲलर्जीचे. त्याची ही जी लॉंग आयलॅशेस, त्याच्या डोळ्याखालचे बदल, हे चेहऱ्यातील जे बदल वाढत गेलीत, हे सगळं ते आतल्यात वाढतच गेली. म्हणजे ते सर कसं झालं ते स्पीच नाही, ठीक आहे, कराटे होतं ना, त्यामुळे त्याच्यावरती वर्कआउट करायला नाही, तसं नाही. तुम्हाला बोललंच होतं ना मी की स्पीच थेरपी चालू केली होती. नाही, ते टेम्पररी असतं. हां. आतून ॲलर्जी वाढतच गेली ना. हे काय येतं त्याचे, हे जे एवढी लॉंग आयलॅशेस, हे चेहऱ्यातील जे बदल, हे सगळी वाढतच गेली ना आतून. म्हणजे 5 वर्ष विनाकारण वाया घालवली. म्हणजे त्याच्या नाकपुडीची जी सूज आणि त्याच्या नाकाचं हाड जे वाढत गेले, टेस्ट केल्या, पण त्याचे वॅक्सिन्स घ्यायला पाहिजे त्या ॲलर्जीचे. त्याची ही जी लॉंग आयलॅशेस, त्याच्या डोळ्याखालचे बदल, हे चेहऱ्यातील जे बदल वाढत गेलीत, हे सगळं ते आतल्यात वाढतच गेली. म्हणजे ते सर कसं झालं ते स्पीच नाही, ठीक आहे, कराटे होतं ना, त्यामुळे त्याच्यावरती वर्कआउट करायला नाही, तसं नाही. तुम्हाला बोललंच होतं ना मी की स्पीच थेरपी चालू केली होती. नाही, ते टेम्पररी असतं. हां. आतून ॲलर्जी वाढतच गेली ना. हे काय येतं त्याचे, हे जे एवढी लॉंग आयलॅशेस, हे चेहऱ्यातील जे बदल, हे सगळी वाढतच गेली ना आतून.